नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मकरंद आता स्वीटीला घेऊन घरी आलेला आहे. तेव्हा मकरंद हळूच सर्वांना सांगतो की माझी कलीग्स आहे ती पण इथे राहणार आहे. हे ऐकल्यानंतर काही काळासाठी तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कलीग्स आहे आणि कलीग्स राहायला येते ही गोष्ट सगळ्यांना थोडीशी धक्कादायक असते. मग मकरंद सांगू लागतो की ती माझ्या ऑफिसमधली आहे आणि ती सध्या जॉब शोधण्यासाठी इकडे आलेली आहे आणि मग तिच्या राहण्याचा प्रॉब्लेम होत होता. मग मी म्हणलं की लॉजवर वगैरे कशाला राहायचं, आपलं घर आहे ना, मग आपल्या घरीच राहील असा विचार मी केलेला आहे असं मकरंद सगळ्यांना सांगतो आणि विचारतो की चालेल ना ती इथं राहिली तर. तेव्हा यशवंत त्याचबरोबर शुभा पाहत राहतात आणि म्हणतात की ठीक आहे, काहीच हरकत नाही असं म्हणता क्षणी आता त्यांनी परमिशन तर राहायला दिलेली असते, पण त्याचबरोबर एक गोष्ट मात्र विचित्र घडत असते. ती म्हणजे इकडे जी सीमा आहे तिला हे अजिबात आवडत नसतं. सीमाचं असं म्हणणं असतं की कोण कुठली ती मुलगी, तिने कशाला इथे येऊन राहायचं आहे असं तिचं म्हणणं असतं आणि तिला काही पटत नसतं की ही कलिग्स कशी, कलिग्स असेल तर एखाद्या मित्राच्या घरी कशी काय राहायला येऊ शकते. म्हणजे ही गोष्ट तिला थोडीशी खटकतच असते. तिला हे पचत नसतं, त्यामुळं तिनं त्याच्यामध्ये खुरापती काढायला सुरुवात करते. आता इकडे लगेचच स्वीटी घरात आल्या पहिल्यांदा शुभाच्या, त्यानंतर बाबांच्या, त्यानंतर समीरच्या सर्वांच्या पाया पडते आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेते. हे खरं तर शुभाला त्याचबरोबर यशवंतला चांगलंही वाटतं, पण थोडंसं संशयास्पदही वाटतं. मग आता सगळेजण तिला प्रश्न विचारू लागतात. त्याचवेळी इकडे मकरंद सांगत असतो की ऑफिसमध्ये आहे ती माझ्यासोबत आता मुंबईला. त्याचबरोबर इकडे यशवंत म्हणत असतो पण मला एक कळलं नाही आहे मक्या, तू अचानक इकडे यायचा निर्णय घेतला, म्हणजे आम्हाला काही सांगितलं नाहीस, काही नाही, तू अचानक आलेला आहे. पण जाऊ दे, कसं आहे माहिती आहे का, शेवटी ना तू आलायस हे महत्त्वाचं आहे, टेलिपॅथी महत्त्वाची. मला खूप वाटत होतं आज कितीतरी दिवसानंतर माझं अख्खं कुटुंब एकत्र असणार आहे आणि माझ्या कुटुंबाबरोबर मी इथे एकत्र असणार आहे. त्याचबरोबर उद्याच्या कार्यक्रमाला मला खूप वाटत होतं की तू माझ्यासोबत यायला हवा आहेस आणि त्याचबरोबर तू माझ्यासोबत आलास तर मला खूप छान वाटणार होतं आणि फायनली तू इथं आलेला आहे. मी तोच विचार करत होतो की तुला बोलवून घ्यायचं, परंतु माझ्याकडे तेवढं ते पॉसिबल झालं नाही, कारण मी शुभाला बोललो पण होतो तुझा फोन आला आहे का, मेसेज आला आहे का, पण इकडे शुभा मला बोललेली की तसं काही नाही आहे, म्हणून मी थोडासा विचार करत होतो. पण फायनली बघ ना, शेवटी ऐकलं ना देवाने, माझी इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि त्याचबरोबर तो मक्याचं कौतुकही करत असतो, मक्याला छान बोलत असतो. मक्या मात्र इकडे म्हणत विचार करत असतो की आता स्वीटीला तर घरी आणलेलं आहे, पण आता पुढच्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आहेत हे सगळं मक्याच्या डोक्यात सुरू असतं. त्याला काही करून कळत नसतं की आता घरात तर कसं सांगायचं. सुरुवातीला घरातल्यांच्या मनात थोडासा संशय आलेला आहे, हे पण मक्याच्या लक्षात आलेलं असतं. स्वीटी मात्र शांतपणे सगळ्यांशी बोलत असते आणि तिलाही जाणवत असतं, पण मकरंदने तिची कलिग्स म्हणून ओळख करून दिल्यामुळं स्वीटीला मात्र खूपच राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटलेलीच नसते की तू माझी ओळख कलिग्स म्हणून का करून दिली, हा तिचा हट्ट असतो. परंतु इकडे मकरंद सगळ्यांशी बोलत असतो. तो म्हणत असतो की खरंच आज ना बरं वाटत आहे, फायनली आपल्या घरी, आणि आपलं घर आहे ना, म्हणून मी तिला कुठं हॉटेलमध्ये किंवा लॉजिंगला ठेवलं नाही, कारण तिला म्हटलं की चल आपल्या घरी, त्याच एवढी रात्र झालेली आहे असा विचार केलेला आहे. बाबा म्हणत असतात की उद्या तू माझ्याबरोबर आहेस ना, म्हणजे उद्या संध्याकाळचा प्लॅन नाही आहे ना तुझा काही बाहेरचा, म्हणजे उद्या संध्याकाळी कार्यक्रम आहे, तुला यावं लागेल माझ्यासोबत. तेव्हा मकरंद म्हणतो की हो बाबा, मी नक्की येईल तुमच्यासोबत. आणि मकरंद हे बोलत असतो आणि इकडे सानूला पण खूपच आनंद झालेला असतो, कारण तिचा लाडका चाचू तिच्यासोबत खेळायला, तिच्यासोबत मजा मस्ती करायला आलेला असतो आणि तिला ह्या सर्व गोष्टी खूपच आवडत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता रूममध्ये समीर आलेला असतो. त्याचबरोबर समीरसोबत असते ती सीमा. सीमा म्हणत असते की मला ना काहीतरी वेगळं वाटतंय. समीर म्हणत असतो म्हणजे नाही, असं पण तुझ्या मनात सगळ्यांच्याबद्दल शंकाच येत असतात ना, तुला कधी असं वेगळं काय वाटत नसतं ते सांग, कारण प्रत्येक वेळेस तुझ्या डोक्यात असेच विचार चालत असतात आणि तू फक्त सगळ्यांबद्दल शंकाच निर्माण करत असते, हे समीर बोलत असतो. तेव्हा मात्र सीमा म्हणत असते तू विचार कर ना, तू गेला असता का कोणत्या कलिगच्या घरी राहायला. तेव्हा समीर म्हणतो हो गेलो असतो. तेव्हा सीमा म्हणते मग मी गेलेलं चाललं असतं का. तेव्हा समीर म्हणतो की हां, पण इथं कसं आहे माहिती आहे का,
आधीपासूनच आमच्या मित्रमैत्रिणी सगळे येत असतात ना, आणि त्यामुळं आणले त्याने तिला पण. आणि अशा मुंबईसारख्या शहरात ती कुठं राहणार होती ना एकटी, त्यामुळं तिला आणलेलं आहे. कारण ती MP ची आहे, ती जबलपूरची आहे. तर तिच्यासाठी ते राहणं शोधणं हे खूप अवघड गेलं असतं, म्हणून ती थोडे दिवस आली आपल्याकडे राहायला. एवढं काय त्याच्यामध्ये. त्यावेळेस लगेचच सीमा म्हणत असते की तुझ्या लक्षात येत नाही आहे समीर, हे काहीतरी वेगळं आहे. कलिग्स वगैरे मला काही वाटत नाही. समीर मात्र शांत झोपत असतो. पुन्हा सीमाच्या खुरापती चालूच असतात. मला ना कळतच नाही, नक्कीच काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय एवढंच तिला वाटत असतं. आणि ती ते बोलून दाखवत असते. म्हणजे अगदी सामान्य घरात जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीला घेऊन येतो तेव्हा त्यांच्या घरामधली जी रिॲक्शन असते ती सेम रिॲक्शन इथं आपल्याला पाहायला मिळत असते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं अर्थ काढत असतं, विचार करत असतं की हे काय आहे, याच्या मागे काय अर्थ आहे, हेच प्रत्येकाच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा मात्र जरा जास्तच बोलत असते. त्यानंतर इकडे स्वीटीबरोबर बोलायचं असतं, ते म्हणजे आता शुभाला. शुभा स्वीटीला विचारत असते आणि म्हणत असते की अगं तू आलेली आहेस ना, तुला भूक लागली असेल, सकाळची भाजी आहे, आमटी आहे, भात आहे, चपाती आहे, मी तुला जेवण गरम करून देते, हां काकडीची कोशिंबीर बनवते ताजी ताजी, असं शुभा बोलत असते. मग स्वीटी म्हणते की मला ना तुम्ही काय बोलताय ना ते कळत नाही आहे, मला ना मराठी येत नाही आहे, मला थोडं थोडं समजतं. हे ऐकल्यानंतर मात्र खरी मजा सुरू झालेली असते, ती म्हणजे शुभाची. तर शुभा म्हणते काय म्हणालीस तू, आणि तिथे यशवंत असतो. यशवंत म्हणत असतो की हो, कसं आहे माहिती आहे का शुभा, तुला लक्षात येतं आहे का, असं तो बोलत असतो. शुभा मात्र पाहतच असते. शुभा म्हणते म्हणजे तुला मराठी येत नाही आहे. तेव्हा ती म्हणते की नहीं, मुझे बात नहीं करने आती ना, मैं MP से हूँ, कभी किसी से मराठी में बात नहीं की, और वहाँ तो सारे हिंदी ही बोलते ना, तो मुझे हिंदी आती है. असं बोलल्यानंतर आता शुभाला टेन्शन येतं. एकतर तिचा तो गॅलेक्सी असतो ज्याला मराठी कळत नसतं, आणि आता दुसरी व्यक्ती घरात आलेली असते ती म्हणजे ही स्वीटी. तर यशवंत मात्र पाहतच राहतो. शुभाची होणारी तारेवरची कसरत पाहून यशवंतला मात्र वेगळीच मजा मिळत असते. आणि तो म्हणत असतो की नक्की काय म्हणायचं आहे शुभा, तुझा काय प्रॉब्लेम आहे का, असं तो बोलत असतो. शुभा म्हणत असते की अहो मला कळत नाही आहे. मग तिला आता कळत नसतं की हिला विचारायचं कसं. आणि त्याचबरोबर तिथे आलेला असतो तो म्हणजे मख्या. मख्या आला की मख्याला लगेचच ही सांगू लागते की अरे मख्या तू बघ ना, ते तिला ना म्हणजे मला कळतच नाही आहे की मी तिच्याशी कसं बोलू ते, कारण तिला मराठी येत नाही आहे ना, तू सांग ना तिला. त्याचबरोबर आता झोपायचं कुठं आहे, काय करायचं आहे, हे सगळ्या शंका चालूच असतात. आणि शुभाचं मात्र सुरूच असतं. शुभा विचार करत असते. काहीही झालं तरीही आत्ता या घरामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ना त्या वेगळ्याच घडत असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळत असतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे मकरंद खूपच मजा घेत असतो. आणि तो शुभालाही म्हणत असतो की म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र शुभा इकडे स्वीटीला सांगत असते की अगं काय करायचं आहे माहिती आहे का, की तू जे आहे ना ती बोलत असते. तिला कळतच नसतं की आपण काय बोलणार आहोत, कशा पद्धतीनं बोलणार आहोत, ह्या गोष्टी तिच्या लक्षातच येत नसतात. आणि मग ती यशवंतला म्हणू लागते अगं बोल, अहो तुम्ही बोला ना, सांगा ना तिला नाही येत, कळत आहे ना, मग मला कळत नाही आहे की मी नक्की काय करू ते. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर यशवंत मात्र म्हणत असतो की तूच सांग तिला, तुला काय सांगायचं आहे ते. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र पाहायला मिळतं की इकडे यशवंत म्हणत आहे की तू सांग. आता शुभा सांगणार कसं, कारण शुभाचं असं म्हणणं असतं की मक्याच्या रूममध्ये तुम्ही झोपा, ती आणि मी आपल्या रूममध्ये झोपतो, आणि त्याचबरोबर आता जे काही घडत आहे ना त्याच्यामुळं इथे आपण असं करणार आहोत हे सांगा. तेव्हा तिला सांगत असतो की तूच सांग. मग ती सांगत असते की आपण दोघी अंदर झोपेंगे, आणि अंकल जो आहे ना वो वहाँ यहाँ हॉल में सोएंगे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे यशवंतला मजा येत असते, कारण हिला तारेवरची कसरत करावी लागत असते. तिच्या लक्षातच येत नसतं की हिंदी कसं बोलायचं आहे. आणि ते इतकं भारी असं ट्रान्सलेट करून शुभा बोलत असते. तिला जसं जमेल तसं तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि यशवंत मात्र मजा घेत असतो. तो म्हणत असतो की तुझी गॅलेक्सी आहे ना, आणि मग शुभाची तारंबळ उडू लागते. तिला लगेचच यशवंत म्हणत असतो की काळजी करू नकोस, येईल तुझ्या गॅलेक्सीसारखंच.
तेव्हा शुभा म्हणत असते, अहो प्लीज असं नका ना करू तुम्ही. पण यशवंत ऐकायलाच तयार नसतो. यशवंतला असं वाटत असतं की शुभाने बोललं पाहिजे, तिच्यातला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. आजपर्यंत कधी तशी वेळ आली नव्हती आणि आज वेळ आलेली आहे, तर बोलायला काय हरकत आहे, असं यशवंतचं म्हणणं आहे. आणि यशवंत शुभाला ते बोलण्यासाठी तिथे सांगत आहे, तिला प्रेफर करत आहे. त्याला असं वाटत आहे की काहीही झालं तरीही शुभाने असं अडून राहायला नको आहे, असं यशवंतला वाटत असतं. आणि यशवंत तिला म्हणत असतो, अगं बोल ना. बरं तिला मराठी येत नाही आहे तर तू तिला मराठी शिकव. तुला हिंदी येत नाही आहे हा प्रॉब्लेम आहे ना, मग तू शिकव ना तिला, मग होऊन जाईल, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. आता इकडे स्वीटीला मात्र राग आलेला असतो. स्वीटी म्हणत असते, तू माझं नाव काय सांगितलं? मी तुझ्या ऑफिसमधली कलिग आहे. मी तुझी कलिग आहे का? मग हे जे गळ्यात मंगळसूत्र आहे ते प्रत्येक कलिगच्या गळ्यात बांधून फिरत असतोस का तू? हे सगळं स्वीटी बोलत असते. आणि तेव्हा मग काय म्हणत असतो, अगं थोडासा वेळ तर द्यायला हवा आहे ना, एवढ्या पटकन मी सांगू शकत नव्हतो, आपण लग्न केलेलं आहे ते, कारण घरातल्यांना. तेव्हा स्वीटी म्हणते, मग कधी सांगणार आहे हे तू सगळं घरी? आता ती मकरनला विचारू लागते. मकरन म्हणत असतो, हो लवकरच वेळ बघून मी सगळं सांगेल, असं मकरन बोलत असतो. तेव्हा स्वीटीचं मात्र म्हणणं असतं की मला कळतच नाही आहे की नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे, तू असं का केलेलं आहेस? तेव्हा तो दरवाजा बंद करतो. स्वीटी मात्र त्याला मारत असते. तेव्हा तो म्हणतो, आपण असं पण कलिग्सच आहोत ना. तेव्हा इकडे मकरनला समजून सांगत असताना स्वीटी म्हणत असते, हो बरोबर आहे, मी HR डिपार्टमेंटला होते, तू प्रोग्रामिंग डिपार्टमेंटला आहे, तू माझ्यापेक्षा चांगल्या पोस्टवर काम करतो, हे सगळं मला माहिती आहे. पण आत्ता घरी काय सांगितलेलं आहेस तू? आता मला सांग, हे सगळं तुला योग्य वाटतंय का? हे सगळं स्वीटीचं बोलणं सुरू असतं. आणि स्वीटी तिच्या पद्धतीनं ती म्हणत असते की काही झालं तरीही मला आत्ता बोलायचंच नाही आहे तुझ्याशी, तुझे काय केलेलं आहेस ना ते मला पटलेलंच नाही. तेव्हा तो म्हणतो की संस्कारी बहू बनून तू सगळ्यांच्या पाया पडायची काय गरज होती? स्वीटी म्हणत असते, त्यात काय एवढं? बडे लोक आहेत त्यांच्या मी पाया पडले तर काय चुकीचं आहे? तेव्हा लगेचच मक्या म्हणू लागतो, पण हे योग्य नाही आहे ना, कारण त्यांना संशय आला असता. तेव्हा स्वीटी म्हणत असते, कशाला संशय येईल? ते मोठे आहेत माझ्यापेक्षा म्हणून मी त्यांना सगळ्यांना नमस्कार केलेला आहे, हे सगळं स्वीटी सांगत असते. आणि मक्याला मात्र असं वाटत असतं की हिने पाया पडले आणि त्यांना संशय आला तर. आणि मग स्वीटी मात्र भयानक चिडलेली असते. ती मक्याचं कपाट आवरू लागत असते. ती म्हणत असते, पण. तेव्हा मकरन म्हणत असतो, तू इतकी गोड आहेस ना, तू सगळ्यांचं मन जिंकून घेशील गं, सगळं व्यवस्थित होईल, नको काळजी करू, असं मक्या तिला सांगत असतो. तेव्हा स्वीटीचं असं म्हणणं असतं, पण हे किती दिवस चालणार आहे? स्वीटी बिचारी शांतपणे तिच्या मनातल्या शंका बोलून दाखवत असते. तिचं म्हणणं असतं की अजून किती दिवस ही गोष्ट लपवून ठेवायची आहे. परंतु मक्याचं म्हणणं असतं की थांब जरा, आपण सांगूया. म्हणजे इथं लिटरली मक्याने लग्न करून बायको घेऊन घरी आलेला आहे आणि ह्यांना कोणालाच काहीही सांगितलेलं नाही. आणि स्वीटी ही त्याची बायको आहे. स्वीटी खरंच गोड आहे, परंतु आता त्या घरामध्ये घरातल्या सगळ्यांना ॲक्सेप्ट करणं थोडंसं अवघड जाणार असतं, कारण स्वीटी ही नॉन महाराष्ट्रीयन आहे. त्याचबरोबर ती मक्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती. हे दोघंजण आता मुंबईत शिफ्ट झालेले आहेत. ही गोष्टही मक्याने अजून घरी कोणाला सांगितलेली नाही. आणि मग मक्या स्वीटीचा हात हातात घेतो आणि तिच्याशी बोलत असतो. त्याचवेळी इकडं आपल्याला पाहायला मिळतं की यशवंत म्हणत असतो की दे इकडं, मी घालू लागतो. तेव्हा मग यशवंत आणि शुभा दोघंजण मिळून चादर घालत असतात. तेव्हा यशवंतचं असं म्हणणं असतं की काय झालं गं, काय प्रॉब्लेम होतो आहे का? तेव्हा ती म्हणत असते की अहो मला ना कळतच नाही आहे, मला असं वाटतं की मकरनच्या रूममध्ये एक्स्ट्राच्या चादरी वगैरे आहेत ना, तुम्हाला उशीही द्यायची तुमची आणून, मी देते ते, असं ती बोलत असते. तेव्हा यशवंत म्हणत असतो, हो बरोबर आहे, ते देशील तुम्हाला सगळं, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की तिच्याशी बोलताना कसं बोलणार. तेव्हा शुभा म्हणते की हो बोलते मी तिच्याशी. आणि शुभाची मस्करी करण्यात यशवंतला मजा येत असते. शुभा म्हणत असते, हो तुम्हाला भारी वाटतंय ना, तुम्ही मात्र मजा घेताय. यशवंत म्हणतो, नाही गं तसं काही नाही आहे, आणि शुभाला समजून सांगू लागतो. शुभा मात्र चिडचिड करत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की यशवंतचं असं म्हणणं असतं की आत्ता जो काही गोंधळ होत आहे ना, तो सगळा शुभा तुला ना खरंच कळतच नाही आहे, असं तो बोलत असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं स्वीटी मात्र इकडे मकरनच्या जवळ आलेली असते, त्याला मिठी मारत असते आणि आय लव्ह यू म्हणत असते. त्यावेळेस मकरनही तिला आय लव्ह यू म्हणत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की त्याचवेळी शुभा ही त्यांच्या रूममध्ये आलेली असते. स्वीटी म्हणत असते की आता आपण कसं मॅनेज करणार आहोत. स्वीटीलाही कळत नसतं, ह्या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नव्हत्या. आणि त्यांनाही माहिती आहे की आता लग्न केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणं थोडंसं अवघड जाणार असतं, कारण यशवंतने प्रश्न विचारून स्वीटीला भांबावून सोडलेलं असतं. तेव्हा शुभानेच तिची बाजू घेऊन सांगितलेलं असतं की हे सगळं जे काय आहे ना
ते अहो उद्या बोला तिच्याशी, तुम्ही आत्ता काय तिला आल्या आल्या हे सगळं विचारत राहताय असं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर शुभाने यशवंतला सांगून तिला तिथून जायलाही सांगितलेलं असतं, म्हणजे तू आज जा असंही सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे शुभा जेव्हा आत येते तेव्हा तिला धक्का बसतो. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार असतं की यशवंतच्या ऑफिसमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम असतो आणि त्याचवेळी यशवंतचा मित्र, गावाकडचा जो मित्र आहे तो म्हणजे भाऊ आजोबा तिथं आलेला असतो आणि भाऊ आलेला पाहून लगेचच धावत येते ती म्हणजे इकडे सानू मात्र भाऊ आजोबा आलेले आहे त्या गोष्टीचा तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती भाऊ आजोबांकडे जात असते. त्याचवेळी तिथे सीमा येते आणि ती म्हणते की नाही सानू थांब, तू जायचं नाहीस. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सीमाला असं का बोलत आहे म्हणून लगेचच जा विचारते ती म्हणजे शुभा म्हणते की काय झालं नक्की. यशवंत पण खुश झालेला असतो आणि आता जे भाऊ आजोबा म्हणजे इकडे मित्र आहे यशवंतचा तो आलेला आहे आणि तो म्हणतो की आता काही नाही, उद्या निरोप समारंभ झाला की डायरेक्ट कणकवलीची गाडी पकडायची आणि कणकवली गाठायचं आहे. सीमाला शुभा म्हणत असते की ते आजोबा आहेत तिचे आणि ते आजोबा आहेत तर तू त्यांना तिच्यापासून थांबवू शकत नाही आणि तू जे काय करत आहेस ना ते लक्षात ठेव, ते पूर्णपणे चुकीचं आहे. हे सगळं सांगितलं जात असतं आणि शुभा तिला बोलत असते. त्याचवेळी भाऊला मात्र इकडे थोडंसं वाईट वाटलेलं असतं, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळं खरं तर शुभाने सीमाला प्रत्येक वेळेस जाणीव करून दिलेली असते की ती चुकत आहे, परंतु तिचं असं म्हणणं असतं की इकडे सगळं जे काही घडलेलं आहे त्याचबरोबर इकडे शुभा प्रत्येक वेळेस तिला सांगत असते की काही झालं तरी तू चुकीच्या पद्धतीनं विचार करत आहे असं शुभाचं म्हणणं आहे आणि ती प्रत्येक वेळेस सीमाला जाणीव करून देत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सीमा ही तिथून निघून जाते. आता इकडे समीर आणि शुभा दोघंही वाटाने चुलत बसलेले असतात. त्याचवेळी तिथे आलेली असते ती म्हणजे स्वीटी. तर स्वीटीला लगेचच प्रश्न पडतो की हे सगळेजण एकमेकांना मदत करत आहेत. मग स्वीटी लगेचच शुभाला विचारू लागते की मकरंद और समीर भैया आपको हेल्प करते हैं क्या. तेव्हा शुभा सांगते की हो करतात ते हेल्प मला. तेव्हा स्वीटीला शुभा म्हणत असते की काय झालं, तुझ्या घरी पण तुझ्या आईला भाऊ वडील मदत करत असतील ना. पण स्वीटीचा असा कोणता भूतकाळ आहे की ज्याच्यामुळं इकडे ह्या प्रश्नाने तिला मात्र त्रास झालेला आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.